नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला इतके भारी लटकन सांगणार आहे की ते तुम्हाला पाहता क्षणीच पसंत येणार आहेत आणि खूप कमी वेळात तयार होणार आहेत। तर चला आपण लटकन कसे तयार केलेत त्याकडे आता वळूया। तर आपल्याला 4 इंच लांबी आणि रुंदी असा चौकोनी तुकडा कट करून घ्यायचा आहे। लांबी रुंदी मोजून घ्यायची आहे 4-4 इंच। असे आपल्याला 2 तुकडे तयार करायचे आहेत। बघा मी आता मोजून घेतलेले आहे आणि टिक मार्क केलेली आहे। आता आपण तुकडा कट करून घेऊया। या लटकनचा आकार इतका व्यवस्थित कसा आला याची खरी गंमत शेवटी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटीच तुम्हाला बघायला मिळेल की हे लटकनचा आकार इतका सुंदर कसा आलेला आहे। तर चला आपण सुरुवातीपासून जाणून घेऊयात। 4-4 लांबी रुंदीचे आपले चौकोनी तुकडे हे कट झालेले आहेत। आता आपल्याला एकदा पुन्हा मोजून घ्यायचे आहे की पद्धतशीर कट झालेले आहेत की नाही। जे जास्तीचा कपडा असेल तो कट करून टाकायचा आहे। बघा मी थोडंसं शिल्लक होतं ते कट करत आहे, म्हणजे दोन्ही लटकन आपले व्यवस्थित एकाच मापाचे येतील आणि आकारही परफेक्ट येईल। आता आपल्याला या चौकोनी तुकड्याला आतमध्ये अस्तर लावायचं आहे, तर अस्तरचेही आपण याच मापाचे 2 तुकडे कट करून घेणार आहोत। अस्तरवर हे ठेवून घेणार आहोत आणि बरोबर 2 तुकडे कट करून घेणार आहोत। हे लटकन बघितल्यावर दुसरे लटकन तुम्ही बनवणारच नाही याची मला खात्री आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटीच तुम्हाला माहीत पडेल की आकार इतका पद्धतशीर कसा आला। आता आपल्याला अस्तर आणि कपडा एकमेकावर ठेवून काठाला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतेस मी कशी शिलाई मारली। बघा मी अस्तर घेतलेले आहे आणि त्यावर कपडा ठेवलेला आहे आणि चारही साईडला आपल्याला शिलाई मारायची आहे, कुठे सोडायचं नाही आहे। याआधीही माझ्या चॅनलवर मी एक लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो खूप लोकांना आवडलेला आहे। तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा। त्यातही मी खूप सोप्या पद्धतीने छानसे असे लटकन बनवायला सांगितले आहे, पण हे लटकन त्याहीपेक्षा खूप भारी आहे। तर बघा मी शिलाई मारलेली आहे, पुन्हा एक आपण शिलाई मारून घेऊया। हे लटकन तुम्हाला कसे वाटले ते शेवटी कमेंट करून नक्की सांगा। या चौकोनी तुकड्याला आपल्याला 2दा फोल्ड करायचं आहे। तर बघा एकदा असे फोल्ड करायचे आहे आणि एकदा असे करायचे आहे। तर हे उलटीकडून फोल्ड करायचे आहे आणि बरोबर सेंटरची कोपरा येतो तिथे टिक मार्क करायची आहे। तर बघा तुमच्या इथपर्यंत लक्षात आलेच असन। आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि कपडा असा वेगवेगळा करायचा आहे, म्हणजे जिथे आपण कट मारू तर बाहेरच्या दिशेने आपला कपडा आला नाही पाहिजे। आले तुमच्या लक्षात? बघा मी कट मारलेला आहे। आता कट मारलेल्या कपड्यातून आपल्याला एखादी अशी पिन घेऊन किंवा मी जे घेतलेले आहे तसे बारीक टेस्टर घेऊन पूर्ण कपडा हा उलटा करायचा आहे, म्हणजे लटकनचा जो चौकोनी कपडा आहे तो सरका होऊन जाणार आहे। बघा मी हळूहळू काढत आहे। तर बघा आपल्याला असे हळूहळू कपडा काढायचा आहे, म्हणजे आता कपडा सरका होणार आहे। तर बघा आपला कपडा हा सरका झालेला आहे। आता कोपरे आपल्याला एकदम व्यवस्थित यायला पाहिजे, यासाठी नोकदार एखादी वस्तू घेऊन आपल्याला कोपरे सरके करायचे आहेत। बघा मी कसे कोपरे सरके करत आहे। तर तुम्ही बघू शकता सगळे कोपरे किती व्यवस्थित तयार झालेले आहे। आता आपल्याला चौकोनी तुकड्याला एकदम पद्धतशीर करायचे आहे। तुम्ही प्रेसही मारू शकता, पण मला प्रेस करण्याची गरज वाटत नाही, त्यामुळे मी प्रेस मारलेली नाही। तर बघा मी आता काठाला कशी शिलाई मारून घेत आहे। आपल्याला चारीकडून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा मी चारीकडून शिलाई मारत आहे आणि तुकड्याचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे। बघा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला या चौकोनी तुकड्याला पुन्हा मगासारखे फोल्ड करायचे आहे 2दा। बघा एकदा असे फोल्ड करायचे आहे आणि एकदा पुन्हा फोल्ड करायचे आहे आणि टिक मार्क करायची आहे आणि तिथे कट करायचे, जसे आपण पहिल्यांदा केले होते तसेच करायचे आहे। तर बघा एक छोटीशी टिक मार्क करून मी कट मारला आहे आणि मी एक दोरी तयार करून ठेवलेली आहे।
तर ती दोरी मी कशी तयार केली त्याच्या 2 पद्धती आहेत. 2 पद्धतीने तुम्ही दोरी तयार करू शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. तर तो व्हिडिओ उद्या येणार आहे, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आता मी ती दोरी सरक्या बाजूने आतमध्ये टाकणार आहे. अस्तरच्या ठिकाणाहून टाकायची नाही आहे, जे कपडा आहे त्या कपड्याच्या ठिकाणाहून आपल्याला टाकायची आहे. आणि बघा मी आता कशी शिलाई मारायची आहे, तिरकस शिलाई मारायची आहे. तर बघा मी आखून घेत आहे. बरोबर जिथे दोरी टाकली तिथून आपल्याला तिरकस घ्यायचे आहे. तर बघा मी कशी शिवत आहे त्याकडे लक्ष द्या. समोरून आपल्याला पावभाग जास्त घ्यायचा आहे, तिरकस जिथे दोरी टाकली तिथपर्यंत न्यायचं आहे. तिथून पुन्हा समोर दुसऱ्या साईडला पावभागावर आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे. तर बघा मी कशी शिलाई मारलेली आहे, तुम्ही लक्ष द्या. तर बघू शकता मी कशी शिलाई मारलेली आहे. मी तुम्हाला आता दाखवते. मी तुम्हाला बारीकीन बारीक टिप्स देऊन सांगत असते, त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट लवकर लक्षात येईल. आता तुम्ही लक्ष द्या. आता मी काय केलेले आहे, दुसऱ्या साईडने जसं प्लसचं चिन्ह तयार होते तसे त्या साईडला शिलाई मारायची आहे. बघा या साईडला शिलाई मारली. आता या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा जसं प्लसचं चिन्ह तयार होत असते ना तसं मार्किंग करायची आहे. इथे आपल्याला पाव भाग बाहेरच्या साईडला शिल्लक घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर लटकनला व्यवस्थित आकार येण्यासाठी आणि सुंदर असे लटकनचा आकार येण्यासाठी मी पुढे काय केले ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा असा आकार तयार झालेला आहे, पण हा प्रॉपर आकार राहिला पाहिजे. इकडे तिकडे लटकन सरकल्यावर आकार बदलू पण शकतो. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवत आहे. तर बघा आपल्याला एक सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याने आपल्याला पहिलं टोक दुसऱ्या टोकाला जोडून एक टाका मारून घ्यायचा आहे. तर बघा मी कशी जोडत आहे त्याकडे लक्ष द्या. तर बघा मी जोडून घेतलेले आहे आणि फिट्ट असा टाका मारून घेत आहे, जेणेकरून ते सटकणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता मी कशी जोडलेले आहे. तर बघा किती मस्त आकार वाटत आहे. आता राहिलेले 2 टोकं आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहे. बघा यामध्ये मी सुई टाकलेली आहे आणि दुसऱ्याही टोकामध्ये सुई टाकायची आहे. ते आपोआप एकमेकाच्या जवळ येतील आणि आपल्याला टाका मारायचा आहे. आता तुम्ही बघू शकता याचा आकार कितीही काही केल्या हलणार नाही. तर तुम्ही बघू शकता लटकनचा आकार किती सुंदर आलेला आहे. तर बघा हे लटकन तुम्हाला कसे वाटले तर मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अजूनही नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि मागचे व्हिडिओ जाऊन बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.